माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 195 ते 200. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. नभी वावरे जो अनुरेणु काही, प्रीता ठावया राघवे वीन नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले. आकाशामध्ये जे सूक्ष्म अतिसूक्ष्म जडद्रव्याचे कण वावरतात, त्याच्यामध्येही ते परमात्म स्वरूप भरून आले. त्या स्वरूप वाचून रिकामी जागा कोठेच नाही. त्या स्वरूपाला पाहण्याचा अभ्यास केला तर पाहणारा तेच बनून जातो. मग तेथे दृश्य अदृश्य सारेच परमात्ममय होऊन जाते. विश्वाच्या रचनेत स्थूल सूक्ष्म यांच्या श्रेणी आढळतात. वस्तू जशा कमी अधिक स्थूल असतात, तशा त्या कमी अधिक सूक्ष्म असतात. वस्तू जितकी सूक्ष्म तितकी ती व्यापक असते. सर्वात सूक्ष्म वस्तू सर्वात व्यापक असते. परमात्मा सूक्ष्माचा परमोच्चक असल्याने सर्व दृश्य अदृश्य वस्तूंना तो व्यापून, विश्वाला आत बाहेर व्यापून पुन्हा तो शिल्लक राहतो. परमात्मा स्वरूपाला पाहायचे असेल तर पाहणारा त्याच्यासारखाच सूक्ष्म व्यापक होणे अवश्य आहे. पाहणारा जितका व्यापक होईल तेवढे परमात्मा स्वरूप त्यास आकलन होईल. अखेर त्याचा जीवपणा मावळून तेथे शिवपणा येईल. जीवपणा देहपणे व्यापी असतो, शिवपणा विश्वव्यापी असतो. शिवपणा देखील मावळल्यावर साऱ्या दृश्य अदृश्याचा लय होऊन केवळ स्वरूप तेवढे शिल्लक उरते. मी देह जाऊन मी ब्रह्म हा अनुभव येतो. शेवटी तोही अंतर्ध्यान पावतो. नभासारिके रूप या राघवाचे, मणी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देहबुधी उरेना, मणी तया पाहता देहबुधी उरेना. सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. परमात्मा स्वरूप आकाशासारखे सर्वव्यापी होय. त्याचे सतत चिंतन केले तर दृश्य सत्य वाटायला लावणारा भ्रम नाहीसा वाटतो. परमात्म्याचे दर्शन झाले की देहबुद्धी शिल्लक उरत नाही. इतकेच नव्हे तर दर्शनाची तृप्ती होत नाही. समजा आपण एक वस्तू पाहिली, डोळे ती वस्तू पाहताय खरे, पण आपले मन त्या वस्तूचा आकार घेते. अर्थात ज्या वस्तूचे सतत चिंतन घडते त्या वस्तूचा हट्ट आकार मनाला येतो. मनाने त्या वस्तूचा घट्ट आकार मनाला येतो. मनाने सतत परमात्मा स्वरूपाचे चिंतन केल्यास मनाला तेच रूप प्राप्त होते. मन देखील अतिशय व्यापक सूक्ष्म बनते. मग दृश्याच्या खरेपणाचा भ्रम आपोआपच नाहीसा होऊन जातो. देहाच्या कोंडीत राहणारे मन जेव्हा बाहेर पडते तेव्हाच ते परमात्मा स्वरूपास चिकटते. म्हणून मी देहच आहे ही कल्पना तेथे राहत नाही. शिवाय देहबुद्धीच्या कक्षेमध्ये येणारी जी सुखे असतात त्यांना मर्यादा असते. कालांतराने ती पुरेशी किंवा नकोशी वाटतात. परमात्मा स्वरूपातील आनंद तसा नाही. परमात्मा जसा अनंत तसा त्याचा आनंद देखील अनंत असतो. शिवाय तो तदात्म्यानेच भोगता येतो. पण यामुळेच तो किती भोगून झाला तरी पुरेसा वाटत नाही किंवा नकोसा होत नाही. किंवा आपण आनंद रूप आहोत ही भावनाही तेथे नसते. नभे व्यापिले सर्व सृष्टी साय, रघुनायका उपमा ते नसाय. दुजे विन जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. आकाशाने सर्व विश्व व्यापक आहे खरे, पण परमात्मा स्वरूपाला आकाशाचे साम्य लागू पडत नाही. ज्याच्या ठिकाणी यत्किंचित द्वैत नाही असा तो परमात्मा सहजपणे आहे. तो व्यापक हे म्हणणे व्यर्थ होय. आतापर्यंत परमात्मा स्वरूपाचे वर्णन करताना जो व्यापक असे पुन्हा पुन्हा सांगितले, पण या सांगण्यात दोष नाही. व्यापकपणा सापेक्ष आहे. उदाहरणार्थ आकाश व्यापक असे म्हणणं असता ते अंकुचित नाही असा एक भाव असतो, तर ते कशाला तरी व्यापते असा दुसरा भाव असतो. व्यापकपणाच्या कल्पनेत अशा रीतीने
द्वैत्याचा संबंधाचा संदर्भ घ्यावा लागतो. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत्याला ठाव नाही, तसेच संबंधाला वाव नाही. एकच एक स्वरूप सर्वकडे पसरलेले असल्यामुळे ते दुसऱ्या कशाला व्यापून असणार, त्याला व्यापक म्हणणे बरोबर नाही. म्हणून परमात्मा आकाशासारखा आहे हे म्हणणे खरे नाही. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाय. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे विन जे खून स्वामी प्रतापे. परमात्मा स्वरूप अत्यंत पुरातन आहे, तसेच ते कमालीचे विशाल आहे. आपल्या तर्कबुद्धीची मजल तेथपर्यंत जाऊ शकत नाही. तसेच ते स्वरूप अतिशय रहस्यमय, गुप्त, स्थिर, पण त्यांच्या ठिकाणी दुजे पण नाही. ही खूण गुरुकृपेने कळली की ते तत्काळ सुलभ होते. माणसाच्या मनाने किती प्रयत्न केला तरी अखेर आपला अनुभव सांगण्यास त्याला स्थलकालांची भाषा वापरावीच लागते. ज्या परमात्मा स्वरूपाला व्यापक म्हणणे देखील अयोग्य, त्याचे वर्णन करताना श्री समर्थांना पुरातन कालवाचक शब्द, विशाल स्थलवाचक शब्द वापरावे लागले. दृश्याच्या क्षेत्रात विश्वासाने संचार करणारी मानवी तर्कबुद्धी परमात्मा स्वरूपाच्या बाबतीत लटकी पडते. तिचे ते क्षेत्रच नव्हे, परमात्मा बुद्धीने आकलन होत नाही हेच अखेर बुद्धीला कळते. स्थलकाल मर्यादा मागे टाकणारे, बुद्धीच्या कक्षेबाहेर राहणारे, खरोखरीच रहस्यमय असणारे परमात्मा स्वरूप अनुभवास येणे कठीणच असले पाहिजे. अक्षरशः हजारो माणसांमध्ये एखादाच त्याचे दर्शन घेऊ शकतो, हे काही खोटे नाही. पण आपल्या विचारशक्तीला कठीण असणाऱ्या त्या स्वरूपाची एक खूण आहे. त्या स्वरूपात कोणतेही दुजेपण नाही. त्याच्याशी समरस झाले की ते अनुभवास येते. ही खूण गुरुच सांगू शकतो, पटवून देतो, अनुभवास आणून देतो. ही खूण ज्याच्या अवाक्यात येते त्याला परमात्मा स्वरूप एकदम अतिशय सुलभ बनते. परमात्मा स्वरूपाची अनुभूती. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मणी शब्द कुंठित राय, तोचे तो घे तोची तो राम सर्वत्र पाहे. ज्ञान झाले म्हणजे ते परमात्मा स्वरूप कळते, त्याचे बरोबर आकलन होते. मग सर्व साक्षीपणाची अवस्थाही नाहीशी होते. मनाचे उन्मन होते, शब्द लटके पडतात. एका परमात्म्याहून अन्य काही प्रत्ययास येत नाही. परमात्मा स्वरूपाचे ज्ञान होण्याचा देखील एक सामान्य क्रम सांगता येतो. प्रथम आपले ज्ञान हे विपरीत ज्ञान याची स्वच्छ जाणीव होते. मग ते विपरीत ज्ञान बाजूस सरून अज्ञान पुढे येते. मी देहच आहे विपरीत ज्ञान होय. प्रथम मी देहच आहे ही भावना खरी नाही हे पटते, पण मी कोण हे काही कळत नाही. अखेरीस अज्ञानाची निवृत्ती होऊन केवळ ज्ञान तेवढे शिल्लक उरते. म्हणजे मी देह नसून मी आत्माच आहे असा प्रत्यक्ष प्रत्यय येतो. अज्ञान विपरीत ज्ञान असताना जागेपण, स्वप्न, गाढ झोप, तीन अवस्था आलटून पालटून येतात. ज्ञान आल्यावर एक चौथी अवस्था येते, तिला तुर्या म्हणतात. या अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे असे भान राहते. मी सर्व विश्वाचा साक्षी अशी विश्वव्यापी जाणीव देणारी तुर्या ज्ञानाचे खरे ऐश्वर्य असते. पण अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान उदय पावले म्हणून ज्ञानाची जाणीव झाली, पुढे जाणीव देखील शिरते, तेव्हा परमात्मा स्वरूपाचे खरे आकलन होते. तेथे तुर्या सुद्धा अंतर्धान पावते. अवस्थाच नाहीशी झाल्यावर सर्व साक्षी पण आपोआप नाहीशी होते. जिकडे पाहावे तिकडे एका परमात्मा स्वरूपाहून अन्य काही प्रत्यास येत नाही. सर्वत्र रामदर्शन होणे असे श्री समर्थ यास म्हणतात. सर्वत्र परमात्मा दर्शन होणारा पुरुष नंतर काही काळ जीवन जगतोय. मग त्याच्या मनाची अवस्था काय असते? ज्ञान होण्याच्या अगोदर नाता ज्ञेयापासून वेगळेपणाने ज्ञान करून घे. अज्ञान निवृत्त झाले, ज्ञानही विरक्त झाले, मग मनपणाने नुरले, त्या मनाच्या स्वरूपाला उन्मन असे म्हणतात. ही तुर्यातीत स्थिती असते. अज्ञानाच्या क्षेत्रात भाषेला मोठे महत्त्व येते. ज्ञानादशेत खुणेसाठी तिचा उपयोग होतो, पण तुर्यातीत स्थितीत भाषा लाजून
माघारी येते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील श्लोकात आपण पुढील विवरण बघूया. चला तर श्रवण केले असेल तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.